नमस्कार, मी निरंजन ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. गेली 10 वर्ष या देशातल्या मुस्लिम समाजाला अतोनात त्रास देणं हे चालू आहे आणि तरीही त्या समाजाकडून अत्यंत टॉलरंट असं बिहेवियर आत्तापर्यंत राहिलेलं आहे. मग ते गोरक्षेच्या नावाखाली केलेल्या हत्या असतील, ते लव्ह जिहादच्या नावाखाली केलेले हल्ले असतील, वेगवेगळ्या कारणांसाठी प्रोटेस्ट केलं म्हणून तुरुंगात सडवून ठेवलेलं आहे, अशा घटना असतील. अनेक प्रकार हे या समुदायाला छळण्याचे केलेले आहेत आणि सर्वांना त्यावेळेला असे जसे काही आनंदाचे फुटकारे आले असं चाललेलं होतं. आत्ता क्रिसमस आहे, म्हणजे क्रिसमसला सुद्धा दरवर्षी होतं, या वर्षीच्या क्रिसमसला तर आणखीन काय काय प्रकार झाले. म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला माहिती आहे, सांताक्लॉसचे पुतळे जाळले होते. नंतर या या वेळेला म्हणजे केरळामध्ये असेल, गुजरातमध्ये असेल, मध्य प्रदेशमध्ये, हरियाणामध्ये चर्चेसच्या समोर जाऊन यापूर्वी चर्चेसवर हल्ले केलेले आहेत या क्रिसमसच्या काळामध्ये. यावेळेला चर्चेसच्या समोर जाऊन मुद्दाम जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम असल्या घोषणा देऊन त्यांना सेलिब्रेट करू न देणं, हा प्रकार केलेला आहे. घरातल्या घरात कोणी प्रेयर करत असेल तर त्या घरामध्ये घुसून मारहाण केलेली आहे. हे सगळे प्रकार ख्रिश्चनांबरोबरचे या आत्ता क्रिसमसला झाले. आणि आत्ता 2 दिवसापूर्वी मध्य प्रदेशमध्ये सागर जिल्ह्यात, सागर शहर आहे, सागर जिल्हा आहे, त्या सागरमध्ये जैन समुदायाच्या मंदिरावरती तिथल्या या हिंदुत्ववाद्यांनी त्या जैन मंदिरावरती हल्ला केला. प्रचंड तोडफोड केली त्या मंदिरामध्ये, जैन समाजाच्या लोकांना मारहाण केली. त्या सागर मधली दंगल अशा बातम्या त्याच्यावरून आल्या. पण हे घडलं तिथं. आणि आता विचार करा, ही जी राहत इंदोरींची ओळ आहे की लगेगी आग तो कई घर आएंगे इसकी जद में, यहां सिर्फ हमारा मकान थोडी आहे. त्यामुळे पहिल्यांदा मुस्लिम समाजावरती होणारे हल्ले, त्यांचा होणारा छळ, याचा जो आनंद होत होता तो आता कुठपर्यंत आला? तो झाला ख्रिश्चनांच्या बाबतीत झाला, तो आता जैनांच्या बाबतीत झाला, तो दलितांबद्दल चालूच आहे आत्ता लेटेस्ट परभणीच्या घटनेपर्यंत. हे तुमच्याही दारावरती येते, कारण माथे फिरूला अक्कल नसते. आणि या देशामध्ये 1925 पासून गेली 99 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने फक्त माथे फिरू जन्माला घातलेत, फक्त माथे फिरू. केरळमध्ये एका सीपीआयच्या वर्करची हत्या झाली म्हणून काल का परवा 9 आरएसएसच्या स्वयंसेवकांना जन्मठेप सुनावली आहे. अजमेर शरीफच्या याच्यात तो भावेश गुप्ता आणि आणखीन एक आरएसएसच्या 2 जणांना जन्मठेप झाली. हे काय करतायत बघा. अनुराग ठाकूरची पोरं भारताच्या बाहेर शिकतात, त्या रविशंकर प्रसादची पोरं भारताच्या बाहेर शिकतात, त्या स्मृती इराणीची पोरगी गोव्यामध्ये बीफ विकते, देवेंद्र फडणवीसांची मुलगी पण जाईल अमेरिकेत किंवा इंग्लंडला शिकायला. यांच्या दिवट्यांच्या हातामध्ये दिसतात का तुम्हाला त्रिशूल, कुऱ्हाड, परशू? धनंजय मुंडेचं कार्ट असतं का संतोष देशमुखला मारायला? कुठल्या आमदाराचं, कुठल्या मंत्र्याची पोरं? अमित शहाचं पोरग आहे का बजरंग दलामध्ये? तर तो बीसीसीआयला आहे, फिरत असतो दुबई बिबई इकडे तिकडे, शारजा बिरजा, तिथं काही प्रॉब्लेम नाही त्यांना. पण हा द्वेष जपायचा आहे तुम्ही किंवा संपवायचा आहे तुम्ही, याचा खरोखर गांभीर्याने विचार करायला पाहिजे. या हिंदू धर्माची महती जगाला पहिल्यांदा कोण सांगायला गेलं? 11 सप्टेंबर 1893. 11 सप्टेंबरला शिकागोमध्ये जगातली पहिली सर्व धर्मांची परिषद, आणि त्या जगातल्या पहिल्या सर्व धर्मांच्या परिषदेला गेलेले स्वामी विवेकानंद, आणि त्यांनी तिथं भाषण करताना पहिल्यांदा तोपर्यंतची पद्धत ही लेडीज अँड जेंटलमन अशी बोलण्याची सुरुवात करायची होती, सभ्य स्त्री पुरुष हो. स्वामी विवेकानंदांनी पहिल्यांदा
जगातल्या सर्व धर्माच्या आलेल्या लोकांना बंधू आणि भगिनींनो असं संबोधित केलं. सर्व धर्म हे आमच्यासाठी बांधव आणि भगिनींसारखे आहेत. त्या स्वामी विवेकानंद आज भारतात जे घडतंय ते पाहून स्वतःच ऊर बडवून धाय मोकलून रडत असतील. हाच मोदी दिवटा गेला होता ना कन्याकुमारीला ध्यान करायला लोकसभा निवडणुकांच्या प्रचारानंतर. किंचित प्रकाश पडला नाही बुद्धीमध्ये स्वामी विवेकानंदांच्या विचारसरणीचा. आज स्वामी विवेकानंदांवरती धाय मोकलून रडण्याची वेळ मोहन भागवतांच्या RSSने आणलेली आहे. इतका द्वेष निर्माण करून ठेवलेला आहे. आपण ठरवायचं आहे की आपण असं नशेमध्ये असल्यासारखं गांजा प्यायल्यासारखं माणसाचा द्वेष करणार आहोत का? जातीवरून, धर्मावरून, पंथावरून, लिंगावरून, शिक्षणावरून, श्रीमंती गरिबीवरून, टॅक्सपेयर नॉन टॅक्सपेयरवरून प्रत्येक प्रकारच्या भिंती, प्रत्येक प्रकारची डिव्हिजन माणसात उभी करून ठेवलेली आहे. कोणत्या थराला आपण आलेलो आहोत त्याचा खरोखर गांभीर्याने विचार करा. इतका द्वेष. आंबेडकरांचं नाव घेतलं विरोधी पक्षांनी आणि संविधानावर चर्चा चालू असताना तर त्या तडीपारच्या पोटामध्ये इतकं दुखायला लागलं की तो त्यांची टिंगल करण्याच्या सुरामध्ये बोलला. इतका द्वेष आहे तुमच्या मनामध्ये प्रत्येक गोष्टीबद्दल. मग प्रेम कोणावर करता? जर इतका द्वेष ठेवून जर जगता तर आयुष्यात प्रेम कोणावर करता आणि कसं काय करू शकाल एवढा द्वेष ठेवून? हे खूप गांभीर्याने विचार करण्याची गोष्ट आहे. आपली मुलं बाळं या द्वेषापासून जर का वाचवायची असतील तर पहिले त्यांना या संघाच्या शाखांपासून वाचवावं लागेल, जिथं हे विष त्यांच्या मनामध्ये कालवलं जातं. तिथून पहिल्यांदा वाचवा. अतिशय आनंदी, अतिशय समृद्ध आणि अतिशय समाजाभिमुख आयुष्य ते नक्की जगतील. हे करायचंय की नाही एवढा फक्त गांभीर्याने विचार करा. त्या जैनांनी सुद्धा आता विचार करावा की धंदा, पैसा, लक्ष्मी या लालसेपोटी तुम्ही मेजॉरिटी जैन उद्योजक आहेत बीफ एक्सपोर्ट करणारे आणि त्या बीफ एक्सपोर्टच्या धंद्याच्या नावाखाली लिंचिंग करतात, माणसांना मारून टाकतात. आता तरी तुम्ही शहाणे व्हा. हे महावीरांनी सांगितलं नव्हतं, हे बुद्धांनी सांगितलं नव्हतं, या सगळ्यांनी प्रेमच सांगितलं होतं. त्याचा कधीतरी गांभीर्याने विचार करा आणि आपल्या पोराबाळांना, येणाऱ्या पिढ्यांना या अत्यंत द्वेषपूर्ण भयग्रस्त वातावरणापासून वाचवायचं असेल तर पहिले संघाच्या शाखेपासून यांना वाचवा. 100% ते वाचतील. आजच्या या भागामध्ये इतकंच. पण इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांना शेअर करा, जास्तीत जास्त जणांनी हे व्हिडिओज लाईक करा आणि सगळ्यांना हे चॅनल सबस्क्राईब करण्याचा आग्रह करा. आपल्याला हे सत्य सांगण्याचं मिशन हे लक्षावधी लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. धन्यवाद.